आखाती देशामध्ये धगधगणाऱ्या युद्धाच्या ज्वाळा आता महाराष्ट्राच्या काळ्या आईच्या कुशीपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका बसलाय तो महाराष्ट्रातल्या शेतीमालाला। निर्यात ठप्प झाल्यानं कांदा, द्राक्ष आणि इतर पिकांचे भाव कमी झालेत। याचा परिणाम तमाशावर देखील झालाय, कारण शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्यामुळे गावागावात तमाशा देखील आता होत नाहीये। आखाती युद्धाचा तमाशाला फटका, शेतमाल निर्यात बंदचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका, तमाशा चालकांना सुपारी मिळणं अवघड, आखातात युद्ध इस्रायल इराणचं सुरू आहे, पण त्याचा परिणाम गाव गाड्यावर होताना दिसू लागलाय। युद्धामुळे परदेशात होणारी शेतमालाची निर्यात थंडावली आहे। याचा परिणाम यात्रा जत्रांमधील तमाशाच्या सुपाऱ्यांवरही झालाय। तमाशा पंढरी नारायण गावात पाडवा जवळ आला, पण यात्रांसाठीची तमाशांची बुकिंग हवी तशी झालेली नाही। शेतमालाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांकडून वर्गणी गोळा होत नाहीये। याचा परिणाम सुपाऱ्यांवर झाल्याचं दिसतंय। आपल्याकडे येणार वर्ग शेतकरी वर्ग आहे, म्हणजे तिकीट धंद्याला का होईना, कार्यक्रम ठरवायला, यात्रा जत्रांना, हे सगळे सामान्य कुटुंबातील शेतकरी वर्ग शेतीमालाला भाव मिळाला तर आम्हाला भाव मिळेल, शेतीमालाला भाव नाही मिळाला तर आम्हाला कोणी विचारणार नाही। मुळात आपल्याकडे येणारा वर्ग शेतकरी वर्ग आहे, त्याच्यामुळे पहिलं शेतमालाला भाव मिळाला पण हे गरजेचं आहे। आणि आता परिस्थिती अशी सर म्हणजे अशी जेमतेम आहे। नारायण गावात तमाशाची तारीख घेण्यासाठी येणारे गावकरी लाखाच्या सुपाऱ्या देत असत। आता हेच गावकरी लाखांची सुपारी देतानाही सगळ्याच राहुट्या फिरून बजेट पाहून सुपारी ठरवताना दिसतात। महागाईच्या या भडक्यामुळे आम्ही सकाळपासून या ठिकाणी आलेलो आहोत। संपूर्ण राहुट्या या ठिकाणी फिरलो, पण त्या ठिकाणी आम्हाला आमचं तडजोड या ठिकाणी चंद्रकांत ढवळपुरीकर, किरण कुमार ढवळपुरीकर यांच्याशी झाली आणि 1,71,000 रुपयामध्ये आमचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे। सध्याची युद्धाची परिस्थिती लवकरच निवळेल आणि किमान एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याच्या यात्रांच्या सुपाऱ्या मिळतील या आशेवर फडमालक आहेत। शेतीमालाचे बाजारभाव गडगडल्याने प्रामुख्याने गावखेड्यातील यात्रा जत्रांमध्ये गावची वर्गणीवरती याचा परिणाम होणार असल्याने कुठेतरी याचा फटका आता तमाशाला सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे, कारण की काही प्रमाणात तमाशाच्या सुपाऱ्यांना सुद्धा याचा फटका सध्या बसलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।